माझे नाव दिव्या संतोष तांबे। मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव विद्यादीप विद्यालय आहे। माझ्या प्राथमिक विषयाचे नाव समृद्ध भारत, आदिवासी लोगों को मजबूत करना। शीर्षक आदिवासी सक्षमीकरण। समस्या भारतातील आदिवासी समाज जो देशाचा एक अविभाज्य घटक आहे, तो अजूनही अनेक स्तरावर मागासलेला आहे। औद्योगिकरण, खाणकाम, मोठ्या धरणांवरील प्रकल्पांसाठी आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण केले जाते। आदिवासींच्या उपजीविकेचे आधार असलेल्या वनोपजांना बाजारपेठेत योग्य किंमत मिळत नाही। शिक्षण आणि उच्च कौशल्यांच्या अभावामुळे आदिवासी युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत। शाळांची दुर्गम भागातील अनुपलब्धता, कुटुंबाचे स्थलांतर, मातृभाषेत शिक्षणाचा अभाव व त्याचबरोबर आरोग्य केंद्रे दूर असल्याने कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू असे गंभीर आरोग्य समस्यांचे प्रमाण अधिक आहे। या सर्व समस्यांची कारणे पुढीलप्रमाणे। आदिवासी समाजाच्या या समस्या केवळ योगायोग नसून त्या ऐतिहासिक, धोरणात्मक आणि संस्थात्मक आहेत। पुनर्वसन धोरणातील दोष, ज्यांमध्ये विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या केवळ आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते, अशा आदिवासी समाजाला केवळ आर्थिक भरपाई देणे व त्याचबरोबर सामाजिक विचार, अंधश्रद्धा व शिक्षणाचे महत्त्व न समजलेल्या पालक आपल्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवतात। आदिवासी वस्त्या घनदाट जंगलांमध्ये विखुरलेल्या असल्याने आरोग्य सुविधा वेळेवर पोहोचू शकत नाही व त्याचबरोबर मोबाईल यांच्या अभावामुळे आदिवासी समाज सरकारी धोरणांपासून वंचित राहतो। या सर्व समस्यांचे परिणाम आदिवासी जीवनावर होतात। उपजीविकेचा ऱ्हास, उपजीविकेचे स्रोत नष्ट होणे झाल्याने त्यांना स्थलांतरित मजूर म्हणून काम करावे लागते। आरोग्य सुविधांच्या अभावामुळे कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू यांचे प्रमाण अधिक वाढले आहे। आदिवासी युवक युवती बेरोजगारी, कौशल्य आणि संधीचा अभाव तसेच शैक्षणिक गळतीचा सामना करीत आहे। अधिसूचित खाणकाम व उद्योग, नैसर्गिक संसाधनांचे शोषण करणारे उद्योगांमुळे हा समाज मागासलेला आहे। या समस्यांचे सामना करणारे घटक म्हणजे आदिवासी महिला, आदिवासी गट, महाराष्ट्रातील कातकरी व कोलम गट, जमीन गमावलेले आदिवासी समूह। या सर्व समस्यांवर उपाय म्हणून पुढील बाबी आपण लक्षात घेऊ शकतो। कौशल्य आणि उद्योजकता। आदिवासी युवकांना बाजारपेठेची मागणी असलेल्या व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराची संधी किंवा चांगल्या नोकरीसाठी सक्षम करणे। दुर्गम भागांसाठी फिरती वैद्यकीय पथके आणि आरोग्य सेवा सुरू करणे। निवृत्त शिक्षकांनी, तज्ज्ञांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जोडून या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना मेंटॉर म्हणून शिकवणे। महिला स्वयंसहाय्यता गटांना कमी व्याजदरात कर्ज देऊन वन आधारित आणि हस्त आधारित उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देते। या सर्व कृतींमुळे एक समृद्ध भारत निर्माण होऊ शकतो। धन्यवाद।